नमस्कार. दिवास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चिकन लॉलीपॉप. चला तर सुरुवात करूयात. तर इथे मी 300 ग्राम चिकनचे पीस घेतलेले आहेत. तर कोंबडीचे जे विंग आहे त्या विंग्सपासून मी लॉलीपॉप बनवून घेतलेले आहे. तर कुठल्याही चिकनच्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही त्यांना अशा पद्धतीने पीस बनवायला लावा. तर इथं स्वच्छ चिकन धुवून घेतलेलं आहे. अगदी सगळं पाणी काढून घेतल्यानंतर यामध्ये मी 3 चमचा तांदळाचं पीठ टाकणार आहे. त्याचबरोबर 3 चमचा कॉर्नफ्लॉवर पीठ, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊयात आणि अगदी चवीपुरतं मीठ टाकणार आहे. इथे मी एक अंडं घेतलेलं आहे. हे अख्खं फोडून यामध्ये टाकूयात. तर 300 ग्रॅम चिकनच्या पीसमध्ये 7 ते 8 पीसेस आलेले आहेत. तर इथे मी चिकन 65 मसाला घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही चिकन 65 मसाला किंवा लॉलीपॉप मसाला असेल तो पण घेऊ शकता. तर इथे मी 5 चमचे हा मसाला घेणार आहे आणि मस्त असं हे मिक्स करून घेणार आहे. तर मसाल्यांमध्ये काही मसाल्यांमध्ये मीठ असतं, त्यामुळे तुम्ही अगदी टेस्ट करूनच मीठ टाकायचं का नाही हे ठरवा. तर हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे हा मसाला अवेलेबल नसेल तर यामध्ये तुम्ही लाल तिखट, गरम मसाला, मिरी पावडर टाकू शकता. तर हे मी मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. तर चिकन एका साईडला आपण आता 1.5 ते 2 तास झाकून ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण तळायला घेणार आहोत. तर हा मसाला जितका जास्तीत जास्त मुरेल तितका चांगला. तर इथे मी 1.5 ते 2 तास हे चिकन छान मुरवत ठेवलं होतं. तर गॅसवर मी तेल तापायला ठेवलेलं आहे. तर इथे तेल गरम झालं आहे की नाही आपण चेक करून पाहूयात आणि लॉलीपॉप तळून घेऊयात. तर तेल छान असं गरम झालेलं आहे. पीठ अजिबात कढईला लागलेले नाही. चला तर आपण लॉलीपॉप एक एक करून सोडून घेऊयात. तर जितकं जास्त मुरेल तितका पीस मस्त असा शिजला जातो. तर चिकन हे आपलं कच्चं असल्यामुळे अगदी मंद आचेवर 5 ते 6 मिनटं मी हे तळून घेणार आहे. अजिबात गॅस वाढवायचा नाही. गॅसची फ्लेम जर वाढवली तर वरचं जे बॅटर आहे ते करपून जाईल आणि चिकन देखील कच्चं राहील. त्यामुळे अगदी मंद आचेवर 5 ते 6 मिनटं छान असं हे तळून घ्यायचं आहे. तर तांदळाच्या पिठामुळे चिकन लॉलीपॉपला अगदी क्रिस्पीपणा येतो. मस्त असं छान हे तळत आलेले आहे. तुम्ही पाहू शकता अजिबात हे सेपरेट झालेलं नाही चिकनपासून हा मसाला आणि छान असं कडक दिसत आहे. कलर पण मस्त आलेला आहे. चला आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊयात आणि बाकीचे पण पीस आपण तळून घेऊयात. तर इथे मी पूर्ण सगळे लॉलीपॉप तळून घेतलेले आहेत. तर खूप छान असं कलर पण आलेला आहे आणि अगदी चविष्ट देखील हे लॉलीपॉप लागतात. तुम्ही घरी नक्की लहान मुलांसाठी ट्राय करा, तुमच्या स्वतःसाठीही ट्राय करा. तर खूप मस्त असं लॉलीपॉप झालेले आहेत. तर इथे मी तुम्हाला तोडून दाखवत आहे कसं शिजलेलं आहे ते. तर मस्त असं हे पहा अगदी सहजरित्या हे निघत आहे आणि मस्त असं शिजलेलं आहे. तर अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी दिवास किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.